तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आज पायल म्हणते खोजागिरी आहे, तर खोजागिरीसाठी काहीतरी स्पेशल बनवा. तर पायलने आज बघूया, मला दूध आणायला लागलं आणि दही पण आणायला लागली. तर बघूया काय बनवत आहे. बासुंदी बनवली आणि कढी बनवली, आलू भात भजी. कढी, इथे हे क्या है? भजी. ये भजे भजे बनवाए ही. और आलू भात त्या कुकर मध्ये आहे. ये है कुकर, और कुकर में आलू भात है बोलती है. और खोजागिरी 12 बजे दूध, सॉरी चंद्र का किरण पडणे से, मराठीत सांग ना. म्हणजे 12 वाजता ते चंद्राचं किरण पडलं पाहिजे दुधामध्ये, तेव्हा ते दूध दाखवतात आणि मग खोजागिरी साजरी करतात. तुला का केलं? आता 12 वाजेपर्यंत मी राहू शकत नाही ना, कारण 4 वाजता उठायला लागते. आणि इकडचे लोक एवढं वाटत नाही काय 12 वाजता वगैरे चंद्राचं किरण पडून येणार आणि मग खोजागिरी साजरी करणार म्हणून. तर तुम्ही पहिलेच निपटवून टाकला. इकडच्या सगळ्याच लोकांनी दूध पहिले साठवून टाकलं. नाही, आपण बासुंदी बनवल्यावर किरण पडू देऊ शकतो चंद्राचा. आणि हे जेवण करायच्या फिक्रीत आहे. अशी माणसं आहे. त्याच नाही का, त्याच आणि तुमच्यासाठी एक गोष्ट आहे आनंद, म्हणजे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आम्ही जे व्हिडिओ बनवत आहोत का नाही, म्हणजे त्याचं काहीतरी आम्हाला फळ भेटत आहे, म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. आणि ते व्हिडिओमध्ये फळ म्हणजे थांबा तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये. आणि त्या व्हिडिओचं फळ म्हणजे मला असं नाही वाटत आहे का मी फालतू व्हिडिओ बनवत, म्हणजे काही ना काही फळ भेटत आहे मला, म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. आणि पण तुम्हाला ते आता सध्या नाही सांगणार, कारण सध्या ते खाली येऊन राहिलं माझं. जेव्हा नाव माझं टॉपला येणार त्या दिवशी मी तुम्हाला सांगणार. पण त्यावर हे गोष्ट प्रायव्हेट राहणार, पण तुम्हाला सांगणार नाही. कारण माझं कसं आहे, मी कोणतीही गोष्ट करतो ना, जवळ ते पूर्णपणे सक्सेस होत नाही तर मी कोणालाच सांगत नाही. त्याच्यामुळं तसेच राहू दे. जेव्हा वेळ येईल किंवा माझं नाव परत येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार. जर तुम्ही गेस करत असाल ना माझ्या बोलल्यावर, तर तुम्ही चेक करा आणि कमेंट करा की मी काय बोललो, कोणाबद्दल बोललो, कसा बोललो. तर आता खोजागिरी, आता आम्ही जेवण करतो. तर आपला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बेल आयकॉन आणि बेल आयकॉन पण दाबा. बोलो फ्रेंड्स, तुमच्या समजुतीची गरज आहे, कारण तुम्ही आता मदत करणार आम्हाला, तर आम्ही सक्सेस होणार. तर तुमची असंच प्रेम आणि साथ. सक्सेस, डायरेक्ट सक्सेस. हो, लवकरात लवकर सक्सेस व्हावं असं वाटतं. आणि ते चांगले दिवस यावं आपल्या आयुष्यात. तसं मग बोल, कोणतेही काम एक ठरवून नाही करत आम्ही, म्हणजे फक्त ब्लॉग बनवत, आम्हाला बाकी नाही. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. बाय, थँक्यू.